नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुनील लाड। आज आपण इयत्ता 12वीच्या इतिहास विषयामधील भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा या 5व्या प्रकरणातील तिसऱ्या भागामध्ये धार्मिक सुधारणा चळवळी हा उपघटक अभ्यासणार आहोत। आपण पाहिले की राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मण समाजाच्या माध्यमातून सामाजिक आणि धार्मिक सुधारणा केल्या होत्या। मागच्या लेक्चरमध्ये आपण हे सर्व समजून घेतलेले आहे। राजाराम मोहन राय यांचं कार्य आपण अभ्यासलेले आहे। या ब्राह्मण समाजाच्या माध्यमातून त्यांनी एकेश्वरवादाचा पुरस्कार केला, मूर्तिपूजेस विरोध केला, असं बरंचसं त्यांचं कार्य आपण अभ्यासलेलं आहेच। या राजाराम मोहन राय यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केली आणि या परमहंस सभेच्या कार्यातूनच पुढे प्रार्थना समाजाची निर्मिती झालेली आहे। प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तर्खडकर, म गो रानडे आणि डॉक्टर रा गो भांडारकर यांनी केलेली आहे। ही नावं लक्षात ठेवा। तुम्ही प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। आत्माराम पांडुरंग तर्खडकर, म गो रानडे आणि डॉक्टर रा गो भांडारकर या तिघांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे। यापूर्वीच्या ज्या संस्था होत्या आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेलं की ब्राह्मण समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केलेली आहे, हेही लक्षात ठेवा तुम्ही। त्याचबरोबर परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केलेली आहे आणि परमहंस सभेतूनच पुढे प्रार्थना समाजाची स्थापना झाली आणि प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तर्खडकर, म गो रानडे आणि डॉक्टर रा गो भांडारकर यांनी केलेली आहे। आता या प्रार्थना समाजाचं कार्य काय होतं, प्रार्थना समाजानं कोणत्या धार्मिक आणि सामाजिक सुधारणा केल्या असाही तुम्हाला प्रश्न विचारला जाईल किंवा टिपा लिहा अशा दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये सुद्धा प्रार्थना समाज असा प्रश्न विचारला जाईल। त्यावेळेला तुम्हाला प्रार्थना समाजाचं कार्य लिहिता येणं गरजेचं आहे। प्रार्थना समाजाचं कार्य बघा। प्रार्थना समाजानं मूर्तिपूजेला विरोध केला, एकेश्वरवादाचा पुरस्कार केलेला आहे, कर्मकांडाला विरोध केलेला आहे। बघा, हे कॉमन कार्य तुम्ही इतर ज्या संस्था आहेत सामाजिक आणि धार्मिक कार्य केलेल्या संस्था त्या सर्व संस्थांमध्ये ही कार्य येणार आहेतच। त्यामुळं तुम्हाला उत्तर लिहिणंही सोपं जाणार आहे। तर ही कार्य तुम्ही समजून घ्या। बऱ्याच संस्थांमध्ये यांचा उल्लेख तुम्हाला करता येईल। मूर्तिपूजेला विरोध जसं आपण या ब्राह्मण समाजाच्या कार्यामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे, त्यांनी सुद्धा मूर्तिपूजेस विरोध केलेला आहे। असं बऱ्याच संस्थांमध्ये तुम्हाला हे मुद्दे लिहिता येणार आहेत। परत याला सांगतो बा, प्रार्थना समाजाचं कार्य मूर्तिपूजेला विरोध, एकेश्वरवादाचा पुरस्कार। एकेश्वरवाद म्हणजे लक्षात घ्या, ईश्वर हा एकच आहे, ईश्वराची अनेक रूपं यांनी मांडलेली नाहीत। एकेश्वरवादाचा पुरस्कार केला आहे। कर्मकांडाला विरोध केला आहे। कर्मकांड म्हणजे धर्माच्या नावाखाली किंवा ईश्वराच्या नावाखाली विविध कर्मकांड केली जातात, त्या कर्मकांडांचा अनिष्ट रूढी चालीरीतींचा विरोध केलेला आहे या प्रार्थना समाजानं। त्यानंतर अनाथालये, स्त्री शिक्षण यांच्यासाठी यांनी कार्य केलं, अनाथालये उभारली, कामगारांसाठी रात्रशाळांची स्थापना केली, स्त्री पुरुष समानतेची चळवळ, हे प्रार्थना समाजाचं महत्त्वाचं कार्य आहे। स्त्री पुरुष समानता येण्यासाठी प्रार्थना समाजानं कार्य केलेलं आहे आणि आपण पाहतोय आज म्हणजे प्रार्थना समाजाची स्थापना साधारणपणे 1867 31 मार्च 1867 झाले। तेव्हापासून ते आजपर्यंत सुद्धा स्त्री पुरुष समानता आणण्यामध्ये आपल्याला कितपत यश लाभलं हे सुद्धा अभ्यासाचा भाग आहे। कारण बऱ्याच ठिकाणी अजूनही स्त्रियांना महत्त्व कमी देण्याचा प्रयत्न केला जातो। आपल्या राज्यघटनेनं स्त्री पुरुषांना समान हक्क दिलेला आहे, समान महत्त्व दिलेलं आहे, परंतु समाजामध्ये अजून सुद्धा स्त्रियांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला जातो। तर ही भावना आपल्या सर्वांची बदलणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी या धार्मिक आणि सामाजिक संस्था ज्या आपण अभ्यासतोय आज त्यांनी कार्य केलेलं आहे। खूप वर्षापासून त्यांचं हे कार्य आजही ते सतत चालू ठेवणं गरजेचं आहे। स्त्री पुरुषांसाठी समानता आणण्यासाठी प्रार्थना समाजानं कार्य केलं। त्याचबरोबर जातीभेदाला विरोध केला आणि ऐहिक जीवनाला प्राधान्य दिलं। ही प्रार्थना समाजाची कार्य तुम्ही सर्वांनी लिहून घ्या। मी तुम्हाला क्रमवार सांगतो, सर्वांनी व्यवस्थितपणे लिहून घ्या। मूर्तिपूजेला विरोध,
एकेश्वरवादाचा पुरस्कार, कर्मकांडाला विरोध, अनाथालये सुरू केली, स्त्री शिक्षणाला त्यांनी प्रेरणा दिली, स्त्री शिक्षण संस्था स्थापन केल्या, कामगारांसाठी रात्रशाळेची स्थापना केली, स्त्री पुरुष समानतेसाठी त्यांनी चळवळ उभारली, जातीभेदाला विरोध केला आणि ऐहिक जीवनाला प्राधान्य दिलं. ही प्रार्थना समाजाची कार्य आहेत. आणि प्रार्थना समाजाचं आपल्याला लक्षात ठेवायचं म्हणजे प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण, तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर, म गो रानडे आणि डॉक्टर रा गो भांडारकर. तर्खडकर, रानडे आणि भांडारकर ही त्रयी लक्षात ठेवा तुम्ही सर्वांनी. प्रार्थना समाजाचं कार्य समजून घेतल्यानंतर आपण पुढं सत्यशोधक समाजाचं कार्य जाणून घेऊया. तुम्हाला सर्वांना माहिती आहे सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. इसवी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली हा एक प्रश्न आणि सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली हा दुसरा प्रश्न सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. मी पुन्हा एकदा तुम्हाला त्यांचं नाव सांगतोय, महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा फुले सर्वांना माहीत आहेत. आपण सर्वांनी महात्मा ज्योतिराव फुलेंचं कार्य खूप वर्षांपासून अभ्यासलेलं आहे. खूप मोठं त्यांचं कार्य आहे. त्यापैकी सत्यशोधक समाजाची स्थापना हे एक महत्त्वाचं कार्य आणि सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये झालेली आहे हेही सर्वांनी लक्षात ठेवा. आता या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणतं कार्य केलं हे आपण जाणून घेऊ. टिपाल्यामध्ये हा प्रश्न विचारला जाईल किंवा लघुत्तर किंवा दीर्घोत्तर प्रश्नामध्ये सुद्धा सत्यशोधक समाजाच्या संदर्भानं प्रश्न विचारला जाऊ शकतो. सत्यशोधक समाजाचं कार्य पहा, एकेश्वरवादाचा पुरस्कार म्हणजे सत्यशोधक समाजानं सुद्धा परमेश्वराच्या अनेक रूपांना त्यांनी नाकारलेला आहे आणि एक ईश्वर एकेश्वरवादाचा पुरस्कार केलेला आहे. वेद व पुराणांचे प्रामाण्य नाकारले. बघा सत्यशोधक समाजानं वेद आणि पुराण यांना जे महत्त्व दिलं गेलेलं होतं त्यावेळेच्या काळामध्ये ते त्यांनी नाकारलेलं आहे. त्याचबरोबर विवेचक बुद्धी प्रामाण्याला प्राधान्य. विवेचक बुद्धी प्रामाण्य महत्त्वाचं आहे पहा. म्हणजे कोणती गोष्ट योग्य आहे याची सत्सद्विवेक बुद्धीनं त्याचा विचार करायचा आणि त्या प्रामाण्याला त्यांनी महत्त्व दिले आहे. विवेचक बुद्धी प्रामाण्याला महत्त्व म्हणजे चुकीच्या गोष्टीचं अनुकरण अंधानुकरण करायचं नाही. खरंच ते योग्य का अयोग्य हे समजून घ्यायचं, त्याचा पडताळा घ्यायचा. कोणतं सांगतंय म्हणून ते ऐकायचं नाही, तर स्वतःच्या बुद्धीला ते पटलं पाहिजे तरच ती कृती करायची. पुरोहितांच्या वर्चस्वाला व मध्यस्थीला विरोध केला. मूर्तीपूजेलाही सत्यशोधक समाजाने विरोध केलेला आहे. तीर्थयात्रेला विरोध केलेला आहे. म्हणजे ईश्वर बाहेर कुठं नाही तर तुमच्यामध्येच आहे. बाहेर तुम्ही ईश्वराला शोधू नका. सत्यशोधक समाजानं हे लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चमत्कारांवर अविश्वास. भोंदूबाबा बरेचसे चमत्कार करून दाखवतात. आत्ता आज एवढं विज्ञान युग आहे, आपण आधुनिक युगात वावरतोय, तरी सुद्धा आज आपल्याला बंधुबांची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. मग त्यावेळेला बघा म्हणजे साधारणपणे 1870ला सत्यशोधक समाजाची स्थापना झाली आहे. त्या काळामध्ये फसवेगिरी या किंवा चमत्कार भोंदूबाबा यांचं प्रस्थ किती असणार आहे. त्या चमत्कारांवर सत्यशोधक समाजानं अविश्वास दाखवलेला आहे. परलोक कल्पनेला विरोध केलेला आहे आणि स्त्री शिक्षणाचं कार्य हे एक मोलाचं कार्य सत्यशोधक समाजाने केलेलं आहे. बघा स्त्री शिक्षणाचं कार्य आपण पाहिलं, सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणासाठी किती झोकून दिलं होतं. महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणासाठी किती कार्य केलं, स्त्री शिक्षणासाठी शाळा उभारल्या हेही आपण जाणतो. म्हणजे सत्यशोधक समाजानं 1873ला स्थापना झाल्यापासून जी विविध कार्य केली, धार्मिक आणि सामाजिक सुधारणा त्यांनी केल्या, धार्मिक चळवळ त्यांनी उभारलेली होती, ते सर्व तुम्ही कार्य सत्यशोधक समाजाच्या संदर्भाने जर प्रश्न विचारला तर तुम्हाला मांडता यायला पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा मी रिपीट करतो, सत्यशोधक समाजाचं कार्य ओळीनं तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा लिहून घेऊ शकता. एकेश्वरवादाचा पुरस्कार केला, वेद व पुराणांचे प्रामाण्य नाकारले, विवेचक बुद्धी प्रामाण्याला प्राधान्य दिलं, पुरोहितांच्या वर्चस्वाला व मध्यस्थीला विरोध केला, मूर्तीपूजेला विरोध केला, तीर्थयात्रेला विरोध केला, चमत्कारांवर अविश्वास आणि परलोक कल्पनेला विरोध, त्याचबरोबर स्त्री शिक्षणाचे कार्य. अशा पद्धतीने 9 मुद्द्यांच्या अनुषंगानं सत्यशोधक समाजाचं कार्य आपण नोंदवू शकतो. सत्यशोधक समाजानंतर आपण
आर्य समाज या संस्थेची माहिती घेऊया. आर्य समाजाचं कार्य काय होतं, आर्य समाजाची स्थापना कोणी केली, कधी केली, असे प्रश्न आपल्याला या संदर्भात विचारले जातील. तर लक्षात ठेवा, आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. नाव लक्षात ठेवा, स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाज स्थापना केलेली आहे 1875 मध्ये. साल ही लक्षात ठेवा आणि संस्थापकांचं नाव हे लक्षात ठेवा. आता आर्य समाजाचं कार्य पहा. वेदांना पवित्र ग्रंथ मानले, म्हणजे आर्य समाजानं वेदांना महत्त्व दिलेलं आहे. बघा, वेद हे एक पवित्र ग्रंथ आहेत असं आर्य समाजानं वेदांना महत्त्व दिलेलं आहे. जातीभेदाला विरोध केला, त्याचबरोबर स्त्री शिक्षणाचे कार्य त्यांनी चालवलं. विधवा पुनर्विवाह, मिश्र विवाह यांचा पुरस्कार केला. तर विधवा पुनर्विवाह ही सुद्धा खूप गरजेची गोष्ट त्या काळामध्ये पहा. म्हणजे कमी वयामध्ये बऱ्याच मुलींची लग्न व्हायची आणि मग जर कमी वयात असताना जर नवरा किंवा तिचा पती जर मरण पावला तर संपूर्ण आयुष्य तिला विधवेच्या रूपात काढावं लागत होतं. मग तिच्यावर होणारा हा अन्याय दूर व्हावा, त्यांच्यावर येणाऱ्या समाजातील बऱ्याच बंधनांचा विचार आर्य समाजानं करून विधवांचा पुनर्विवाह करण्यासाठी आर्य समाजानं कार्य केलं आहे. मिश्र विवाहांचा सुद्धा त्यांनी पुरस्कार केला आहे. स्त्री शिक्षणाचं कार्य त्यांनी मोठ्या प्रमाणावर चालवलेलं होतं. ही आर्य समाजाची कार्य महत्त्वाची आहेत, सर्वांनी तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, 4 कार्यांच्या रूपात तुम्ही आर्य समाजाचं कार्य नोंदवू शकता. पहिलं कार्य म्हणजे वेदांना पवित्र ग्रंथ मानलं, जातीभेदाला विरोध केला. तर जातीभेदाला विरोध तुम्ही कोणतीही संस्था जर विचारली, कोणत्याही संस्थेवर टिपाल्या किंवा एखादा लघुत्तरी दीर्घोत्तरी प्रश्न विचारला तरी कॉमन मुद्दा आहे, तुम्ही प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात किंवा लिहू शकता की त्यांनी जातीभेदाला विरोध केला. स्त्री शिक्षणाचं कार्य हे सुद्धा सर्व संस्थांनी केलेलं आपण पाहतोय. आणि विधवा पुनर्विवाह आणि मिश्र विवाह यांचा पुरस्कार केला. असं आर्य समाजाचं कार्य आपण नोंदवू शकतो. यातलं महत्त्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली आणि 1875 मध्ये केली. मी या मुद्द्यांवर जास्त भर का देतोय, 2 ते 3 वेळा तुम्हाला मी संस्थापकांचं नाव आणि साल सांगतोय, कारण या संदर्भानं नक्की तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढची संस्था आहे आपली रामकृष्ण मिशन. बघा, आता रामकृष्ण मिशन या संस्थेत कार्य पाहताना आपण रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? स्वामी विवेकानंद. आपण स्वामी विवेकानंदांचा खूप अभ्यास केला आहे आजपर्यंत, त्यामुळे स्वामी विवेकानंदांचं बरंचसं कार्य आपल्याला माहीत आहे. तर आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आपण स्वामी विवेकानंदांचं कार्य थोडक्यात पुन्हा एकदा जाणून घेतोय. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली आणि स्थापनेचं वर्ष आहे 1897. लक्षात ठेवायचं सर्वांनी स्थापनेचे वर्ष. रामकृष्ण मिशन स्थापना 1897 आणि स्थापना केली आहे स्वामी विवेकानंद यांनी. रामकृष्ण मिशन या संस्थेचं कार्य पहा. रामकृष्ण मिशन या संस्थेनं लोकसेवेला प्राधान्य दिलं, दुष्काळग्रस्तांना मदत केली, आजारी लोकांना औषधोपचार केले, दीनदुबळ्यांची सेवा केली, त्याचबरोबर स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केलेला आहे. आध्यात्मिक उन्नतीसाठी रामकृष्ण मिशनने कार्य केलेले आहे. ही रामकृष्ण मिशनची कार्य आपण पाहिली. स्वामी विवेकानंदांनी भारतीय तरुणांना एक महत्त्वपूर्ण संदेश दिलेला आहे. पहा, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका. बघा, अतिशय महत्त्वाचा संदेश आहे. स्वामी विवेकानंदांनी भारतातील तरुणांना दिलेला हा संदेश, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका. अशा पद्धतीनं आज आपण धार्मिक सुधारणा चळवळी या उपघटकामध्ये ब्राह्मो समाज, परमहंस सभा, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज आणि रामकृष्ण मिशन या संस्थांची कार्य पाहिली. पुढील लेक्चरला आपण समाज सुधारकांचे कार्य हा उपघटक पाहूया. धन्यवाद.